नमस्कार, मी समीर काळे, एक सामाजिक कार्यकर्ता आणि जागरूक पार्लेकर. मित्रांनो, संपूर्ण मुंबईत 24 वॉर्ड्स आहेत महानगरपालिकेचे आणि त्यातलाच आपला के पूर्व विभाग. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या के पूर्व विभागामध्ये 15 नगरसेवकांचा वॉर्ड आहे हा, आणि या 15 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये बऱ्याच ठिकाणी सोसायट्यांची रिडेव्हलपमेंट चालू आहे, पुनर्विकास होतोय हा झालाच पाहिजे. लोकांच्या बिल्डिंगी जुन्या झाल्यात, 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, पण आता सोसायट्या रिडेव्हलप व्हायला सुरू झाल्याच पाहिजेत. पण आता मी एक अत्यंत गंभीर बाब तुमच्या समोर ठेवणार आहे. ज्या वेळेला एखादा विकासक सोसायटीला प्रपोजल देतो, किंबहुना तो सिलेक्ट होतो, किंबहुना तो काम सुरू करतो, रहिवाशांना त्यांच्या मागणीनुसार भाडं देतो, एक्स्ट्रा जागा देतो, कॉर्पस सुद्धा देतो आणि महानगरपालिकेच्या सर्व परवानग्यांची पूर्तता सुद्धा करतो. आणि अशातच पुढे गोष्ट आता सुरू होते. एखादं प्रोजेक्ट सुरू झालं की महानगरपालिका हवेतील प्रदूषणाबाबतीत विकासकांच्यासाठी काही कंप्लायन्सेस करण्याकरता नोटीस इश्यू करत आहेत. या 27 नॉर्म्सच्या काही कंप्लायन्सेस आहेत. नक्कीच हवेतील प्रदूषण रोखण्याकरता या कंप्लायन्सेस झाल्याच पाहिजेत. मित्रांनो, समजून घ्या, या कंप्लायन्स झाल्याच पाहिजेत. पण या कंप्लायन्स करण्याच्या आधी आमचे महानगरपालिका के पूर्व विभागातले बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंटले अभियंते स्टॉपवर्कच्या नोटीस विकासकांना द्यायला लागलेले आहेत. मी परत म्हणतोय, स्टॉपवर्क नोटीस विकासकांना द्यायला लागलेल्या आहेत आणि त्या स्टॉपवर्कच्या अनुषंगाने या कंप्लायन्सेस पूर्ण करून घेण्याकरता महानगरपालिकेचे अभियंते प्रयत्नशील असतात. पण मित्रांनो, हे स्टॉपवर्क जेव्हा आपले अभियंते लावतात त्यावेळेला आपल्या विकासकांची कामं ही संपूर्ण वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. 18 ते 24 महिन्याचा काळ असतो. त्या 18 ते 24 महिन्याच्या काळामध्ये विकासकाला ती इमारत बांधून आमच्या पार्लेकर जनतेलाच नाही तर मुंबईतल्या प्रत्येक रिडेव्हलपमेंट मधल्या जनतेला विकासकाला द्यावंच लागतं. किंबहुना त्यांचं भाडं ते विकासकांना ते भाडं किंबहुना त्या जनतेला द्यावं लागतं, ज्यांची घरं त्यानं तोडलेली असतात, ज्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांना परत आणावं लागतं. मित्रांनो, जर हा स्टॉपवर्कची नोटीस विकासकांवर ज्या वेळेला लागेल त्या स्टॉपवर्कच्या नोटीसच्या अनुषंगाने प्रोजेक्ट डिले होणार. बट नॅचरल विकासकाच्या खिशावर ताण पडणार. बट नॅचरल विकासकाच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेच्या खिशावरती अतिरिक्त भार पडणार, कारण विकासक 100% भाडं जनतेला देत नाही. माझ्या पार्लेकर बांधवांना पूर्ण भाडं मिळत नाही. प्रत्येक रिडेव्हलपमेंट सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या खिशावर अतिरिक्त भाड्याचा बोजा पडतो आणि तो बोजा आमचे अभियंते वाढवतायत.